पेरुमल हा बेकायदा गुटखा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुटख्यावर बंदी असूनही तो बेकायदा विक्री करत असल्याने पोलिसांनी छापा मारला. गुटख्याच्या साठ्यासह त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरू असताना त्याचा मोबाईलही काढून घेण्यात आला. सुरुवातीला त्याने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. या मोबाईलमध्ये काय असेल याचा पोलीस शोध घेऊ लागले. तेव्हा त्यांना मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ मिळाले. त्यामुळे पोलिसांनी त्या क्लिप कोणाकडून घेतल्या हे तपासू लागले. पण त्या व्हिडिओमध्ये जो पुरुष होता तो स्वतः पेरुमल हाच असल्याचे दिसून आले. त्यामध्ये तो लहान मुलींबरोबर लैंगिक चाळे करताना दिसून आले. या क्लिप थोड्या नाही तर 50 होत्या, ज्यामध्ये 5 मुलींबरोबरचे चाळे चित्रित केले गेले होते. हे पाहून पोलीस देखील हादरून गेले. पेरुमलला पोलिसी खाक्यात दाखवल्या तेव्हा त्याने एक भयंकर प्रकार पोलिसांना सांगितला. दुकानदार पेरुमलने त्या 5 मुलींवर का बलात्कार केला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चेन्नईमध्ये राहणारा पेरुमल हा 50शीला पोचलेला पुरुष होता. तो समाजामध्ये प्रतिष्ठित मानला जाणारा गृहस्थ होता. बायको, मुले, संसार आणि व्यवसाय असा त्याचा व्याप आहे. त्याच्या मनात विकृत वासना ठासून भरली आहे. त्याचे किराणा मालाचे दुकान आहे. साहजिकच त्या दुकानात अनेक लोक साहित्य खरेदीसाठी येतात. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच अगदी गरीब आणि अगदी श्रीमंत लोकही त्याचे ग्राहक आहेत. गोरगरिबाजवळ पोटापुरते खरेदी करण्यासाठी काही वेळा पैसे मिळत नाही, तेव्हा त्यांना दुकानदार उधार देत असतात. हातात पैसे आले की लोक दुकानदाराची उधारी भागवतात. हे सर्वसामान्यपणे सर्वत्र दिसणारे दृश्य आहे. पण पेरुमलच्या वासनानंद नजरेत आपलीपणाची भावना नव्हती. होती ती केवळ वासना. तो नेहमीच गरीब पिचलेल्या महिलांवर नजर ठेवून असायचा. एकदा चंदा बाजार आणण्यासाठी गेली. तिला नेहमीप्रमाणे उधार साहित्य हवे होते. तिला पाहून खेकसत पेरुमल म्हणाला, उधार नेऊन खाता पैसे कधी देणार? ती लाचार होती. ती खाली मान घालून म्हणाली, मिळाले की लगेच देते. तो म्हणाला, एक काम कर, आज दुपारी ये आणि साफसफाई करून दे. तिने मान डोलवली. तिला माहीत होते साफसफाई म्हणजे काय करायचे, पण तिचा काही इलाज नव्हता. दुकानातील नोकराने तिला साहित्य दिले. ती गेली आणि दुपारी आली. तिला घेऊन पेरुमल गोदामात गेला. ती झाडू घेऊन साफसफाई करू लागली. ती झाडू मारण्यासाठी वाकली तसा पेरुमल तिला मागून चिटकला. पुढचे तिला माहीत होते. ती चुपचाप भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली. तो तिच्याशी शरीर संबंध करून मोकळा झाला. तीही कपडे व्यवस्थित करून जाण्यास निघाली तसा तो म्हणाला, चंदा, अशी घाईमध्ये मजा येत नाही, बाहेर कुठेतरी चल. ती म्हणाली, मालक, मला नाही हो जमत. तुम्हाला माहीत आहे की, तिने काकूतीने सांगितले. मग मंदा येते का विचार. सुट्टीच्या दिवशी तिला घेऊन जातो. पेरुमलने जणू आदेशच सोडला. मंदा ही चंदाची लहान बहीण होती. नवरा सोडून गेल्याने ती मुलांसह एकटीच राहत होती. पेरुमलचा निरोप चंदाने बहिणीला दिला. तिचाही काही इलाज नव्हता. ती तयार झाली. उधारी संपेल, 4 पैसेही मिळतील या आशेवर ती बिचारी पेरुमल बरोबर जाण्यास तयार झाली. तो तिला घेऊन हॉटेलवर गेला. तिच्या शरीराचा यथेच्छ उपभोग घेतला. कार्यभाग उरकल्यानंतर तिने त्याच्याकडे थोडे पैसे देणार का असे विचारले. त्याने तोंड वाकडे केले. तुम्ही म्हाताऱ्या झाल्यात, आता मजा येत नाही, तुम्हाला कशाला पैसे द्यायचे, असे त्याने उत्तर दिले. तुम्हा दोन्ही बहिणींमध्ये काही दम उरला नाही. कोवळा माल मिळायला पाहिजे ग, मग बघ कसा पैसा उडवतो. तो तिच्या नागड्या शरीराला कुस्करत म्हणाला. ती काहीच बोलली नाही. हे बघ मंदा, मला खुश कर, तुला काय पाहिजे ते देतो, असे तो म्हणाला. कोवळ्या पोरींची काहीतरी सोय कर, तुझी सगळी उधारी माफ करतो. तुझ्या आणि चंदाच्या पोरी आता वयात आल्या आहेत, त्यांना तू घेऊन ये, असा पेरुमल त्या दोघींना म्हणाला. मंदा घरी परत आली.
पण तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. पोटाची खळगी भरण्यासाठी अब्रूचा बाजार मांडण्याची वेळ या दोन बहिणींवर आली होती. परिस्थिती पुढे त्यांचे काही चालत नव्हते. गरिबीने त्यांना लाचार बनवले होते. त्यांच्या पोटीही देवाने मुली दिल्या होत्या. त्या मुली काही मोठ्या झाल्या नव्हत्या. अवघ्या 11-12 वर्षाच्या मुलींवर पेरुमलची विकृत नजर पडली होती. मंदाने सगळा प्रकार चंदाच्या कानावर घातला तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण पेरुमलला जाब विचारण्याचे धाडस काही तिच्यात नव्हते. त्या दोघीही पेरुमलवर चिडून होत्या. त्या त्याला टाळू लागल्या, पण परिस्थितीने पुन्हा त्यांना त्याच्या दुकानात जायला भाग पडले. त्या दुकानात गेल्या की विषय टाळत असल्या तरी तो मात्र उधारीवरून त्यांना अपमानास्पद वागणूक देत होता. उधारी देत नाही असे म्हणत त्यांना किराणा देत नव्हता. त्या आता हतबल झाल्या आणि अखेरीस त्यांनी त्याचे म्हणणे मान्य केले. पोटच्या पोरींना विकृताच्या हवाली करण्यास त्या दोघी तयार झाल्या. तसा तो मनातून खुश झाला. त्याने लगेचच रूमची व्यवस्था केली. चंदा मुलीला घेऊन रूमवर पोचली तेव्हा 50 वर्षाचा पेरुमल उघडाच बसला होता. 11 वर्षाच्या मुलीला त्याने जवळ बोलवले. त्याचे ते उघडे रूप पाहून ती मुलगी घाबरली. बेदरलेल्या नजरेने ती आईकडे पाहू लागली, पण आईची नजर पार मेली होती. ती मुलगी चुपचाप त्याच्याजवळ गेली. भुकेल्या लांडग्याच्या तडाख्यात शेळी सापडावी अशी तिची अवस्था झाली होती. घाबरू नको गो पोरी, आपण मजा करू असे म्हणत त्याने तिला मांडीवर बसवून घेतले. ती भीतीने थरथर कापत होती. त्याच्या नजरेत मात्र शैतान नाचू लागला होता. मनात आसुरी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याचे राकट हात तिच्या कोवळ्या शरीरावर फिरू लागले. ती रडू लागली तसा त्याला जास्त चेव चढला. तिच्या नाजूक अवयवांना निर्दयीपणे कुस्करत त्याने तिला भोंगळे केले. तिचे ते मुलायम शरीर पाहून तो बेफाम झाला आणि तिच्या शरीराचे लचके तोडू लागला. ती रडत होती, ओरडत होती, पण त्याला दया आली नाही. तिला त्रास होतो यातच त्याला राक्षसी आनंद मिळत होता. तिची आई हतबल होऊन मुलीवर होणारा बलात्कार पाहत होती. तो त्या अजान मुलीवर क्रूरपणे बलात्कार करत होता. त्या मुलीच्या रडण्याने साऱ्या खोलीत दुःख पसरले होते. तरी तो वासना शमवत होता. तो वासना शांत करून बाजूला झाला. आता ती मुलगीही त्याच्या कचाट्यात सापडली. तो क्रूरपणे हसला. त्याने काही नोटा तिच्या आईच्या हातात दिल्या. मंदाला सांग तिची ही मुलगी घेऊन यायला असे सांगून तो निघून गेला. मुलींच्या अब्रूचा बाजार मांडण्याची वेळ दारिद्र्याने त्या महिलेवर आणली होती. 2 दिवसात पुन्हा त्याने मंदाच्या 13 वर्षाच्या मुलीवरही बलात्कार केला. लहान मुलींबरोबर अश्लील चाळे करण्याची त्याची विकृती आता पूर्ण होऊ लागली होती. त्या बदल्यात तो त्या मुलींच्या आयांना रेशन देत होता. कधीतरी 1000-2000 रुपयेही देत होता. त्याला या विकृतीने चांगलेच पछाडले. आता तो रोजच मुलींना बोलावू लागला. त्यांना भोंगळे करून चाळे करू लागला. आणखी मुली भोगायला मिळाव्यात असे त्याला वाटले. भोगण्यासाठी नाही तर निदान कामुक चाळे करण्यासाठी तरी मिळाव्यात असे त्याला वाटे. त्याची ही इच्छाही चंदा आणि मंदाने पूर्ण केली. आता त्यांनाही पैशाची चटक लागली होती. नात्यातील शेजारच्या मुलींना कामाच्या बहाण्याने त्या घेऊन जात आणि पेरुमलच्या हवाली करत. मग पेरुमल रूममध्ये त्या मुलींचे कपडे काढून खेळ करत होता आणि या वासनेच्या खेळात 5 मुली अडकल्या होत्या. त्या मुलींची वय 9, 11, 13 आणि 15 अशी होते. या मुलींना खाऊसाठी पैसे देऊन चंदा मंदा गप्प करत असत, तर पेरुमलकडून हवे तसे पैसे उकळत होते. माणूस विकृत झाला की त्याचा पाय त्या दलदलीत जास्तच रुतत जातो. पेरुमलचेही तेच झाले होते. आधी बायका, नंतर लहान मुलींवर अत्याचार करता करता हे सगळे तो व्हिडिओ शूट करू लागला. मुलींचे कपडे काढताना, त्यांची नग्न शरीरे त्यांच्याबरोबर चाळे करताना तो मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करू लागला. काही वेळा हे शूटिंग मुलींना घेऊन येणाऱ्या चंदा किंवा मंदा याच करत होत्या. रिकाम्या वेळात पेरुमल आपण केलेला विकृत नांगानाच पाहत होता. त्याचे हे पाप कधीच उघड होणार नाही असे त्याला वाटत होते. कारण त्याने त्याची आबरू लुटली. त्या गरीब होत्या. त्या कधीच तक्रार करणार नाही याची त्याला खात्री होती.
पण कर्माची फळ मिळाल्याशिवाय राहत नाही आणि पोलिसांनी पेरुमलला अटक केले. तसेच चंदा आणि मंदा या 2 बहिणींना देखील अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.